आज आपण वाक्याचे भाग हा घटक पाहणार आहोत। तर स्पर्धा परीक्षेला मंथन असो, स्कॉलरशिप असो, नवोदय असो, या ठिकाणी तुम्हाला या घटकावर एक तरी प्रश्न येतोच। मग याच्यामध्ये वाक्याचे भाग किती आहेत? तर 2 आहेत। या ठिकाणी पहा, उद्देश आणि विधेय। आता तुम्हाला परीक्षेला प्रश्न कशा पद्धतीने असतात? तर त्या ठिकाणी तुम्हाला विचारलं जातं, एक वाक्य दिलं जातं आणि त्या वाक्यामध्ये विचारलं जातं की दिलेल्या वाक्यामध्ये उद्देश कोणता आहे किंवा विधेयक कोणतं आहे। मग उद्देश कशाला म्हणायचं आणि विधेयक कशाला म्हणायचं, तर आपण आज ते पाहणार आहोत। या ठिकाणी प्रथम आपण उद्देश म्हणजे काय तर ते पाहणार आहोत। तुम्हाला एक वाक्य दिलं तर त्या वाक्यामध्ये तुम्ही क्रियापदाला प्रश्न विचारायचा। तुम्हाला सगळे प्रश्न आपण मागील याच्यामध्ये पाहिलं की क्रियापदाला प्रश्न विचारला की आपल्याला व्याकरणामध्ये बऱ्याचशा गोष्टीचं उत्तर मिळतं। लक्षात येते? तर उद्देशामध्ये कोणाबद्दल बोलतो? विधान म्हणजे कोणाबद्दल बोलतो, विधान करतो, त्या ठिकाणी आपण उद्देश, त्याला उद्देश असं म्हटलं जातं। तर प्रत्येक वाक्यामध्ये कोणाबद्दल तरी बोललं जातं, त्याला आपण काय म्हणतो? उद्देश म्हणतो। आता हे आपण उदाहरणानुसार त्याच्यामध्ये पाहणार आहोत। एक वाक्य दिले की ओमने खूप अभ्यास केला। ओमने खूप अभ्यास केला। मी उद्देश म्हणजे काय सांगितलंय की वाक्यामध्ये कोणाबद्दल तरी बोलले जाते। मग या वाक्यामध्ये कोणाबद्दल बोलले? ओम बद्दल बोलले। म्हणजे या वाक्यातील उद्देश काय झाले? या ठिकाणी ओमने। लक्षात आलं? कोणाबद्दल बोलले? तर ओम बद्दल, म्हणून या वाक्यातील हे काय झालं? उद्देश। लक्षात आलं? आता याच्यानंतर दुसरं आहे विधेयक। मग ओम बद्दल त्या म्हणजे उद्देशाबद्दल बोलले जाते। मग ओम कसा आहे? तर खूप, म्हणजे ओमने खूप अभ्यास केला। मग ओमने काय केलं? खूप अभ्यास केला। म्हणजे उद्देशाबद्दल जे बोललं जातं त्याला काय म्हणतात? विधेयक। काय म्हणतात? विधेयक। आता त्याचं देखील आपण काय करू? उदाहरण त्या ठिकाणी पाहू। तर या ठिकाणी उद्देश ओम झालं आणि विधेय मग काय? तर खूप अभ्यास केला। मग तुम्हाला परीक्षेला प्रश्न कोणताही विचारला तरी त्या ठिकाणी तुम्हाला या 2 गोष्टी लक्षात आल्या पाहिजे। म्हणजे हे काय झालंय? विधेय, आणि या ठिकाणी हे उद्देश। आता खाली एक वाक्य दिले, स्वरा हुशार आहे। त्या ठिकाणी उद्देश काय येईल या वाक्यामध्ये? स्वरा। स्वरा, बरोबर। आणि हुशार आहे हे काय झालं? विधेय। लक्षात आलं? आता पहा, तिसरं तुम्हाला उदाहरण देते मी। त्या ठिकाणी हे नाव नाही इथं। पहा, आता उदाहरण पाहू आपण। आता या ठिकाणी पहा, वाक्य असं दिलंय की त्याच्यामध्ये विद्यार्थ्याचं म्हणजे मुलाचं किंवा मुलीचं नाव नाही। पहा, सर्व मुले झाडाखाली बसली। तुम्ही काय म्हणता की मॅडम मी वरती याच्यामध्ये 2 मुलांची नावं दिलेली आहेत आणि या ठिकाणी नावं नाही, मग आम्ही काय, कोणत्या उद्देश, कोणत्या विधेयक म्हणायचं? तर या ठिकाणी काय आहे? पहा, सर्व मुले झाडाखाली बसली। यातला उद्देश काय येईल? मुले येईल का फक्त? सर्व मुले। सर्व मुले काय येईल? सर्व मुले। आणि विधेय काय येईल? झाडाखाली बसली। लक्षात आलं? म्हणजे जरी नाव दिलं नाही तरी कोण बसली? क्रियापदाला प्रश्न विचारायचा, कोण बसली? सर्व मुले। क्रियापदाला प्रश्न विचारायचा आहे, झाडाखाली कोण बसली? आपणच प्रश्न तयार करायचा आहे, तर कोण बसली? सर्व मुले। लक्षात आलं? म्हणजे क्रियापदाला प्रश्न विचारल्यानंतर आपल्याला काय मिळतंय? उद्देश मिळतंय। अशा पद्धतीने आपण आज वाक्याचे भाग, उद्देश आणि विधेय याच्यावरील काही प्रश्नांचा सराव केला आहे।
तुम्हाला या ठिकाणी काही उदाहरणं आहेत, ती उदाहरणं सर्वांनी सोडवायची.